सुशील आणि किरीट ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. भिनार संघ काय इच्छा आहे तुमची? प्लीज संदेश. चला मामा 12th मॅन मामा. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजी सुरुवात करेल. या अगोदर 3 जे सामने झाले तिन्ही सामने एकतर्फा आपण बघितले. आता चौथा सामना या पहिल्या दिवसाचा आपण पाहतोय. यानंतर जय गावदेव वडूनगर वर्सेस गंगामाता गुंदवली या दोन संघामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे. टॉस भिनार संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. जगदीश गोलंदाजीची सुरुवात करेल. बघा सर्व 31च्या 31 संघांना एक सूचना करतोय. आपली बाद फेरी होती. सर्व संघांनी सांगितलं बाद फेरी नको, आम्हाला साखळी स्पर्धा पाहिजे. 4 दिवस आपण डे नाईट स्पर्धा ठेवली. साखळी स्पर्धा एका संघाला 3 सामने दिले. आणि आता तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य जर करणार नसाल तर याच्यानंतर पुढे या साखळी स्पर्धांना रामराम करण्यात येईल. इतके बाकी लक्षात ठेवा. या खेळा हरले तर घरी जा अशी परिस्थिती यानंतर होईल. इतकं लक्षात ठेवा. जगदीश गोलंदाजी सुरुवात करेल. यष्टांच्या मागे संदेश वखारे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. चौथ्या सामन्यातील पहिला हा चेंडू पहिल्या इनिंगचा. समोर सुनील. नॉन स्ट्राईक एंडला किरीट. उलटा चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू. कव्हर क्षेत्रामध्ये मिसफिल्डिंग झाली तरी सुद्धा त्याचा फायदा मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. वरालदेवी ताडाली. खरं तर वरालदेवी ताडाली संघाचे आधारस्तंभ आज अनुपस्थित आहेत. मोहनदादा भोईर एक उत्कृष्ट समालोचक, अँकर आणि पहाडी असा आवाज. त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झालेले. नक्कीच त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या मातोश्रींना. ओ चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. जबरदस्त लाईन आणि लेंथ दोन्ही चेंडूंची होती. जकडून ठेवलेले फलंदाजाला. 45च्या फलंदाजाचं हेच असतं. माझ्याकडून जर बॉल मिस झाला तर पॅव्हेलियन मध्ये अगदी तिथे लगेच आवाज सुरू होतोय. हाही चेंडू चांगला आहे. क्या बात आहे. अगदी फ्लाईट कशी द्यावी, त्यानंतर कसं चकवावं, कसं डॉट करावा चेंडू, याचं जिथं जागत उदाहरण तुम्ही पाहताय. जबरदस्त फ्लायटेड गोलंदाजी. यावेळी मात्र फ्लॅशी स्टेप कॅट जातोय चेंडू पॉइंट सीमारेषेकडे. आणि यस चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅकफुटला जाऊन फटका होता आणि हा चौकार. आपल्याला सांभाळायचं आहे. चांगले गीत सादर करता तुम्ही. यावेळी मात्र सोडून दिलेलं आहे. आमच्याकडे इशारा येईल पंच कुडू सरांचा वाईट बॉलचा. दोन्ही पंच अगदी नावाजलेले पंच आहेत. स्क्वेअर लेग वर आपले सर्वांचेच लाडके मोरे सर आणि कुडू सर. हाही चेंडू सोडून देण्यात आलेला आहे. मात्र सिंगल आणि वाईट अशा 2 धावा या ठिकाणी धावफलकावर भर करतील. धावसंख्या 8 वर पोहोचेल. 8 विदाउट लॉस. पहिल्या 3 चेंडू नंतर कुठे ना कुठे धावांना ब्रेक लागला होता. मात्र रणबंदी झुगारली, चौकार खेचला. त्यानंतर 2 वाईट. संमिश्र षटक आपण पाहतोय गोलंदाज जगदीशचं. लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. ओ हो व्हॉट अ कॅच.
अगदी मिड विकेट सीमा रेषेवर होता क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट मिड विकेटला येऊन त्याने हा झेल कलेक्ट केला. मोहनच्या हातामध्ये हा झेल विसावला. फलंदाज पहिला बाद. असले तरी प्रेक्षकांना कंटाळा येणार नाही आणि आम्हा समालोचकांनाही एक वेगळाच उत्साह येईल. थँक्यू सो मच. धावसंख्या 12वर पोहोचलेले 3 धावांच्या पॅनल्टीचा या ठिकाणी सामना करावा लागतो आणि या 3 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय. वरालदेवी ताडाली संघाच्या धावसंख्येमध्ये सुधारित धावसंख्या झालेली ती 15, कारण आपण उशीर केला, टॉसला उशीर झाला आणि आपल्या संघटनेच्या नियमानुसार 3 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय जय बजरंग भिनार या संघाला. धावसंख्या 15. पुढील जो सामना होणार आहे जय गावदेव वडुनवगर वर्सेस गंगामाता गुंदवली. शफल क्रॉस झाले होते फलंदाज, मात्र शफल क्रॉस होताना बॅट आणि बॉलचा संबंध आलेला नाहीये. महेश गोलंदाजीसाठी. महेशकडे अनुभव आहे. धर्मेंद्र भोईर ट्वेल्थमॅनच्या स्वरूपात. क्या बात आहे. हुकचा फटका, या आजच्या पूर्ण खेळातील पहिला हुकचा फटका आपण पाहतोय. बॅट्समन सुशीलच्या बॅटमधून षटकार. शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना सर्व हिरो आठवतील. मैदानामध्ये तुम्ही या, मजा घ्या या सामन्यांची. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो, इथे मात्र चेंडू सोडून देण्यात आलेला आहे. अगदी टेचच्या अंदाजाने धावसंख्या धावपलकावर 22 लागलेली आहे. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. खूप मोठी नाव आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज. अक्रॉस द लाईन, मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 23वर पोहोचलेले 23. ओहो, क्या बात है, क्या बात है. स्कूपचा फटका, चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. व्हाट अ शॉट, चौकार.
तीन चेंडूवर बघा काय खेळ होता. तिथून ग्रह तारे सर्व फिरले भिनार संघाचे. आता धावसंख्या धावफलकावर 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर लागते ती 27. त्याच्या अंदाजाने पुन्हा एकदा सोडून देण्यात आलेला आहे. वाईट बॉलचा इशारा आहे तो पंच मोरे सरांचा. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आणखी एक चौकार. यावेळी मात्र पहिल्या स्लिप मधून चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. संघाबद्दल मी बोलत होतो. कधीही कुठलाही सामना असला ना मित्रांनो, किमान अर्धा तास अगोदर मैदानात पोहोचा. समोर कुठला खेळ कसा खेळ चालू आहे, मैदानाची अवस्था काय, खेळपट्टी कोणाला साथ देते याचं विश्लेषण करा, निरीक्षण करा. आणि तुमचा संघ बाहेर असेल मॅनेजमेंट करा, प्लॅनिंग करा. इथून एक येतो तिथून एक येतो, सामना सुरू होतोय आणि पूर्ण गडबड तिथे निर्माण होते. एक संघ सामना होत आपला संघ होत नाहीये. शरीराने फक्त एकत्र येऊन फायदा नाहीये. मनोमिलन तुमचं होणं खूप आवश्यक असतं. प्लॅनिंग क्रिकेटमध्ये खूप आवश्यक असतं आणि भिनार संघामध्ये उणीव भासली ती या गोष्टीची. ओहो, इथे चांगला चेंडू आहे, डॉट जातोय. गंगामाता गुंदवली, चौथायरवा माणकोली, जोशीलेन भादवड बी, नंदकिशोर खारबाव, जय बजरंग भिनार आणि वरालदेवी ताडाली. आपली जी ऑफिशियल नोंद आहे ती ऑफिशियल कमिटीकडे करायची आपण. बाकी जे आहे गंगामाता गुंदवली, चौथायरवा माणकोली, जोशीलेन भादवड बी, नंदकिशोर खारबाव, जय बजरंग भिनार आणि वरालदेवी ताडाली सर्वांना सूचित करण्यात येत आहे की आपण आपली ऑफिशियल जी नोंद आहे ती कमिटीकडे करायची आहे. जाऊया आपण सामन्याकडे वळूया. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 32 लागलेल्या आहेत. यस, संदेश वखारे यांच्याकडे चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू हवेत आहे, विकेट इथे येईल का संदेशला? पहिली विकेट. यस, जबरदस्त कॅच. या सीझनची सुरुवात विकेट घेऊन केलेली आहे संदेश वखारेने आणि पहिल्या चेंडूवर हा तिसरा गडी बाद. संदेश काय बॉलिंग करतो तिसऱ्या षटकामध्ये. संदेशला माहित आहे हे षटक खूप महत्वाचं आहे, कमबॅक करून द्यावं लागेल. माझ्या संघासाठी मी नाही कामगिरी करणार तर कोण करेल.
फुलटॉस चेंडू फ्लिक केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता इथे पाहतोय आपण की भिनार संघ, मला वाटते मी जे बोललो त्याकडे लक्ष देत आहे. आणि बघा बॉडी लँग्वेज लगेच बदललेली आहे, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. विकेट आली त्यानंतर डॉट आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. बघा धावसंख्या धावफलकावर 33 झालेली आहे. संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, चांगलं षटक हाताळतोय. आतापर्यंत एक विकेट एक धाव. शॉर्ट चेंडू आहे, इथे विकेट मिळण्याची संधी परंतु झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या ही पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावर लागतात. 4 चेंडू 3 रन्स दिलेले आहेत. तसं बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी संदेशकडून. आणखी 2 चेंडू त्याला टाकावे लागतील आणि ते चांगले टाकावे लागतील. बॅट्समॅन सुनील बाद झालेला आहे, किरीट बाद झालेला आहे आणि मोंटू बाद झालेला आहे. नवीन आणि पंकज ही जोडी खेळपट्टीवर आहे. पंकजकडे क्षमता आहे, नवीनकडे ही क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मात्र समोर गोलंदाज चांगला आहे. ओहो, फ्लिक केलेला आहे, अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकललेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धावीचा प्रयत्न होईल इथे आणि 2 धावा पूर्ण करताना यस कुठल्याही हानी झालेली नाही. 2 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 37 झालेले आहेत. मयूर पाटील आम्हाला साथ देत आहेत एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये. वेलकम मयूर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. सकाळपासून स्कोरिंग करताना आपण त्यांना बघितलं. ऑफिशियल कॉमेंटेटर समालोचक या गावचे माजी उपसरपंच आणि चौथा हिरवा माणकोली संघाचे यष्टीरक्षक फलंदाज, ज्यांच्या नावावर 3 चेंडूमध्ये 3 क्लीन बोल्ड करण्याचा विक्रम आहे, असे कायम केनी सर. ओहो, इथे मात्र पाहतोय आपण प्लेन मिस. काय जबरदस्त कमबॅक करून दिलेले संदेश वखारेने. आपल्या संघ सहकार्यांना सांगून दिलेले, बघा जान ओतून कसं क्रिकेट खेळावं हे आपल्या संघ सहकार्यांना सांगून दिलेले. या षटकात किती धावा आल्या? फक्त 5 धावा आणि 1 फलंदाज बाद केलेला आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37. शेवटचं षटक. चला लगेच सुरुवात करा षटकाला. आणि जय गावदेव वडुनगर संघाचे कॅप्टन तसेच गंगामाता गुंदवली संघाचे कॅप्टन. खरं तर कायम केनी सर, वडुनगर गावामध्ये दिवाळी चषक यावर्षी झाला, 38वं वर्ष होतं. तब्बल 21 संघ उतरले होते आणि मला वाटते हा विक्रम असेल, एका गावातून 21 संघ एका स्पर्धेमध्ये खेळणं. आणि जयगावदेव वडुनगर संघ खरं तर खूप जुना संघ आहे. एक 25 ते 30 वर्ष जुना आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये जेव्हा रेग्युलर क्रिकेट हा संघ खेळायचा, चांगली कामगिरी अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आणि ह्या संघाचं कॅप्टन पद माझ्याकडे आलं त्याबद्दल मी तर नशीबवान समजतो. आमच्या संघ सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मोनिश येतोय शेवटच्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आहे आणि या चांगल्या फटक्यावर चौकार येतोय.
मध्ये खेळून काढलेला आहे. डीपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला पकडतोय तोपर्यंत येथील 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या ही पुढे सरकेल. धावसंख्या 43 वर पोहोचलेली आहे. शेवटचे 2 चेंडू. त्यानंतर टॉस गंगामाता गुंदवली आणि जयगावदेव वडूनगर 2 संघामध्ये होईल. गंगामाता गुंदवली संघाचे कॅप्टन आपण चला लगेच. गंगामाता गुंदवली संघाचे कॅप्टन फुलटॉस चेंडू आहे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर. पंच वाईड बॉलचा इशारा देत आहेत. 44 धावा. संदेश आज थोडे नाराज आहे. संदेश पाटील 47 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 3 धावांसाठी संधी होती त्यांना 50 करायची मात्र संधी त्यांची हुकली. झेलही तितका चांगला घेतला होता संदेश. हा मात्र चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. ड्रॉप होतोय कॅच. दुसरी धाव निश्चितच पूर्ण केली जाईल का आणि थेट यष्ट्यांवर फेक. फलंदाज धावबाद. यांच्याकडून जय गावदेव वडूनगर संघाला भरपूर अशा शुभेच्छा आलेल्या आहेत. नीलू म्हात्रे जयगावदेव वडूनगर संघाचे खरे तर पाठीराखे आहेत आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की जयगावदेव संघाने चांगली कामगिरी करावी या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवा. धन्यवाद नीलू म्हात्रे. आपला जयगावदेव वडूनगर संघाकडून तसेच या स्पर्धेकडून लाख लाख आभार. जाऊया आपण टॉस करण्यासाठी. चला धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. नक्कीच आज या चालू हंगामाची सुरुवात जय गावदेव वडूनगर टीम संघनायक म्हणून चांगली झालेली आहे. तब्बल 72 धावा पहिले सामन्यातून ठोकलेत. नक्कीच आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. परेश आपल्याला देखील शुभेच्छा. ज्ञानेश्वर चिकणे सर आपल्याला देखील विजयासाठी शुभेच्छा आहेत. जोशी साहेबांकडून देखील दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. हेड आणि टेल. यस जोशी साहेब नाणेफेकी उडवत आहेत. हेड अशी कॉलिंग परेशने केलेली आहे आणि जे मागितलं आहे तेच आलेलं आहे. हेडच आलेलं आहे. साहेब आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. परेश पहिला सामना चौट्यावर मानकुली संघाबरोबर गमावला आहे. दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे आणि आजच्या दिवसाचा आपण आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर एक बलाढ्य संघ म्हणून सर्वात मोठी धावसंख्या जय गावदेव वडूनगर संघाने पहिल्याच सामन्यातून आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदेवी संघासमोर 72 ठोकली. या संघाबरोबर प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? पहिले गोलंदाजी करू आम्ही. नक्कीच पहिले गोलंदाजी करण्यामागचं काय कारण? त्यांचा संघ खूप बलाढ्य आहे आणि त्यांची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच गंगामाता गुंदोली संघाची चालू हंगामाची जबाबदारी तुझ्या खांद्यावर दिलेली आहे.
संघनायक बनवताना काही टीम मीटिंग झाली होती आपल्या संघामध्ये? पहिलीच मॅच होती, काय प्रेशर घेतला नव्हता. सर्व प्लेयरांना सांगितलं त्याने 100% द्या. आता पण त्यांना सांगतो की 100% द्या या मॅचला पण. नक्कीच नवीन 40+ संघटनेची स्पर्धा काहीशी उशिराने झाली, मात्र दिवस रात्र एंट्री लेट मात्र आयोजन थेट आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप मस्त आहे. या मानकुली ग्राउंडाचा तर आता जर पंचकृषीचा विचार केला तर या टॉपला ग्राउंड आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा. तर चिकणे सर, तुम्हाला जास्त काही विचारण्याची गरज नाही आहे. नाणेफेकी गमावलेले प्रथम फलंदाज आलेले आहे. आपण नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय? नाही, फरक तसा काही पडणार नाही आहे, कारण पहिल्या सामन्यात नाणेफेक करलं होतं. बॅटिंग करताना 72 धावा केल्या होत्या. चांगले फॉर्ममध्ये आहेत, खास करून संजय चिकणे चांगला फॉर्ममध्ये, जय पाटील चांगला फॉर्ममध्ये. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजामध्ये पप्प्या कापूकरकडून अपेक्षा आहेत, दीपक यशवंतकडून अपेक्षा आहेत. चांगली गोलंदाजी नवीनच आमच्या संघात भरती झालेला जित्तूने केलेली, अशोकने केलेली, सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एकाच प्रश्नात सर्व उत्तर मिळालेले आहेत. यावरून तुम्ही समजू शकता जय गावदेव टीम किती चांगल्या लयमध्ये या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. तर मित्रांनो, नाणेफेकी जिंकून नक्कीच इथे गंगामाता गोंदवली टीमचे संघनायक परेशनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि जय गावदेव वडनगर टीम अर्थातच चिकणे सर यांच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. आणि नक्कीच आपल्या आगरी भाषेचे ज्यांचं खूप प्रेम असे आपले आगरी कवी वडनगरचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे सर आपल्या समोर चालू सामन्याचं धावतं समालोचन करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच काराम केनी सर. सुशील गोलंदाजीसाठी येतोय. धावांचं लक्ष किती आहे? 49 धावांचं खरं तर लक्ष आहे आणि 49 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण जगदीश आणि मंगल यांना पाहतोय. विशू वखारे यांच्याकडून जगदीश यांना प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. पहिला चेंडू, सुरुवात पहिल्या इनिंगची यॉर्करने झाली होती, ब्लॉक होल चेंडूने झाली होती. ह्या इनिंगची सुरुवात ही ब्लॉक होलने आपण पाहतोय, परंतु स्वतःचा बचाव अगदी चांगल्या पद्धतीने केलेला आहे. धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 1. लॉफ्टेड शॉट आहे इथे खाली क्षेत्रामध्ये चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू भिरू पाटील यांच्याकडून जयगावदेव वडूनगर संघाला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू भिरू पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये आभार आहे. जगदीश यांना एक सुवर्ण संधी आहे भिरू पाटील यांच्याकडून की आपण चौकारांची षटकारांची हॅट्रिक मारता तर निश्चितच एक मेजवानी असेल तुम्हाला भिरू पाटील यांच्याकडून. थँक्यू भिरू. त्या स्पर्धेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि विशू भाऊ वखारे यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकारास 100 रुपयांचं पारितोषिक. न्यू बॅट्समन न्यू बॅट्समन महेश गुळवी. पहिल्याच विकेटचं पतन झाल्यानंतर हा शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केलेला आहे, खाली क्षेत्रामध्ये मात्र नाहीये. देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
धाव मात्र येते फक्त आणि फक्त एक. धावसंख्या धावफलकावर 6 लागतीये. लॉफ्टेड शॉट, यावेळी मात्र चेंडू थांबणार नव्हता, परंतु पहा काय जबरदस्त कॅच या ठिकाणी घेतलेले आहे. आणि आणखी एक फलंदाज मोठ्या फटक्यांच्या मोहजालात मायाजालात अडकताना बाद होतोय. बिरू पाटीलने जगदीश यांच्यावर पारितोषिक लावलं होतं, मात्र त्याचा मोह आवडता आला नाही त्यांना आणि षटकार चौकारांच्या नादामध्ये मात्र स्वतःचे विकेटही गमावलेले न्यू बॅट्समन अनिल खेळपट्टीवर. महेश गुळवे आणि अनिल हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. न्यू बॅट्समन अनिल. धावा धावफलकावर फक्त लागलेले 6, करायच्या तब्बल 49. 3 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागलेला आहे, कारण दोन्ही कॅप्टन फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टनमध्ये टॉस झाली नव्हती. भिनार वाल्याने उशीर केला. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालेलं नाहीये. शॉर्ट फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा, चौकार. गुंदवली संघाचे कॅप्टन, आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. गुंदवली संघाचे कॅप्टन सुमेलला किरीट येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकात धावा आल्या 10. दुसऱ्या षटकात किती येतील? ओहो, क्या बात है, परफेक्ट यॉर्कर, मिडल स्टंप उडवून टाकलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू. वेलकम सन्माननीय बलदेवजी जोशी साहेब, ज्यांच्या माध्यमातून या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या चाचणी स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक प्रदान झालेले आहे. बलदेवजी जोशी साहेब, आपला स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. किती संपत्ती मित्रांनो कमावली त्याला महत्त्व नसते, तुमच्यामध्ये दान करण्याची दानत किती आहे त्याला महत्त्व असते. या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ज्या दानशूर दात्यांनी सढळ हस्ते मदत केलेली आहे त्यापैकी एक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक बलदेवजी जोशी यांनी दिलेलं आहे. त्यांचा आपण लाख लाख आभार मानूया. ओव्हर द विकेट गोलंदाज. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, परंतु फुल टॉस घेतलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. मोहनदादा भोईर सामना पाहत असतील, आपल्या संघाच्या बॅटिंगवर निश्चित खुश असतील. त्यांना मातृशोक झालेला आहे. नक्कीच मोहनदादा भोईर यांच्या मातोश्रींना ईश्वरचरणी चांगली जागा मिळावी हीच भावपूर्ण श्रद्धांजली. चांगला चेंडू आहे, कमी वेग ठेवला होता. बघा, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय किरीट. मात्र काय चांगली लाईन आणि लेंथ आहे त्याची. प्रत्येक चेंडू अगदी विचार करून आणि विचारपूर्वक टाकतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, परंतु निश्चितच डॉट चेंडू येतोय. डॉटने मात्र धडधड वाढत असेल. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. करायचे आहेत 35.
14 मध्ये अजून 35ची गरज आहे, 37ची गरज आहे. क्या बात आहे, आणखी एक चांगला चेंडू पूर्णपणे जखडवून ठेवलेले आहे. हे षटक टर्निंग पॉइंट ठरेल. हे षटक या इनिंगचा पूर्ण या इनिंगची पूर्ण दिशा बदलून टाकेल हे निश्चितच. क्या बात आहे, जबरदस्त फटका, षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. दोन षटक संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 झालेले, 18. नेक्स्ट बॉलर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतो मोरे सरांचा. नवीन गोलंदाजीची सुरुवात करेल. नवीन पहिल्या चेंडूवर एक वेगवान फेक केली होती, परंतु लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. नामांतर धावेने धावसंख्या 19. फ्लिक केलेला आहे, चेंडू वेगाने पुढे सरकतोय. सिंगल तर निश्चित येईल, दुसरीचा प्रयत्नही होईल आणि दोन्ही धावा पूर्ण होतील. एकवीस धावा धावफलकावर लागत आहेत. ताकदवर फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. या 4 धावा, महत्वाच्या 4 धावा आलेल्या आहेत भिनार संघासाठी. चांगला फटका होता, चौकार. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टीअर केलेला आहे. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 27 झालेली आहे. आता मात्र हळूहळू आपण पाहतोय की लक्ष्याचा पिछा करण्यासाठी चांगली बॅटिंग. 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. पिछा केला होता चेंडूचा. अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहतोय बॅकफुटला गेले, परंतु डॉट चेंडू येतोय. दोन धावा महत्वाच्या आलेल्या आहेत, मात्र महत्वाचा फलंदाजी बाद झालेला आहे. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती तो फलंदाज बाद झालेला आहे. धावा धावफलकावर लागलेले आहेत ते 29, करायचे आहेत अजून 20. 7 चेंडू 20 धावांची गरज. संदेश वखारे खेळपट्टीवर येतोय. रेड अलर्ट तेव्हाच मिळाला होता जेव्हा 3 धावांची पेनल्टी लागली होती आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. सात चेंडू 20 धावांची गरज. संदेश वखारे खेळपट्टीवर.
मनोज आणि संदेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. मनोजच्या बॅटमधून एक षटकार आला होता. वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. या अगोदर अनिलने चांगली फलंदाजी केली. अनिलच्या बॅटमधून 3 चौकार आले. वैयक्तिक अनिलने 14 धावा केल्या, परंतु धावबाद होणं अनिलचं परवडणारं नाहीये, कारण 7 चेंडू 20 धावांची गरज. लेट्स गो. मोठा फटका मारण्याचा इरादा होता. प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये, कनेक्शन प्रॉपर नाहीये, परंतु तरी सुद्धा 2 पूर्ण. आत्ता खरा थरार असेल, कारण 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. क्रिकेटचा सन्मान करा मित्रांनो. क्रिकेट अशी चीज आहे जी कधी तुम्हाला आकाशामध्ये नेईल. निश्चितच 7व्या आसमानवर अगदी प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही जाल, तर कधी तुम्ही 2 गज जमीन के नीचे पाताळात जाल. प्रत्येक संघाला विनंती आहे, आपण वेळेवर या. प्रत्येक संघाने वेळेवर आपली ऑफिशियल जी नोंद आहे ती करायची आहे, कारण ऑफिशियल नोंद जर नसेल इथे तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार नाही, इतकं लक्षात ठेवायचे आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे. उमेश गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 18 धावांची गरज. मनोज नॉन स्ट्राईक एंडला असतील. संदेश वखारेकडे स्ट्राईक आहे. 18 धावा होतील का हा प्रश्न पडलेला आहे भिनार संघाच्या पाठीराख्यांना. 18 धावा सेव्ह केल्या जातील का हा प्रश्न पडलेला आहे वरालदेवी ताडाली संघाच्या पाठीराख्यांना. प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. पहिला चेंडू हवेमध्ये. यस, संदेश पहिल्या चेंडूवर गोलंदाजी करताना विकेट घेतली होती, मात्र फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर बाद. जे तिन्ही मोठे फटके मारावे लागतील, परंतु थोडं मुश्किल आहे. आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. खूप मुश्किल काम झालेलं आहे. दोन चेंडू 14ची गरज. एक चेंडू 13ची गरज. औपचारिकता राहिलेली आहे.
सामन्यामध्ये आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय या ठिकाणी वरालदेवी ताडाली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन मोहनदादा भोईर आणि तुमच्या पूर्ण टीमला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. सुशील वैयक्तिक 15 धावा आणि 2 विकेट.